मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7वा हप्ता वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,62,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। नमस्कार। प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हाच प्रश्न आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21 हप्ता कधी मिळेल व कोणाला मिळणार। पीएम किसान योजना व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी दररोज न्यू अपडेट देत असतो। महत्त्वाची बातमी या शेतकऱ्यांना मिळणार नाही। पीएम किसान योजना 21 इन्स्टॉलमेंट पीएम किसान योजनेचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सध्या शेतकरी विचारत आहे। दरम्यान आता काही शेतकऱ्यांना योजनेचा पुढचा हप्ता मिळणार नाहीये, याचे मागचे काय कारण आहे चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपण। पीएम किसान योजनेचा लाभार्थी दुसरे 21 हप्त्याची वाट पाहत आहे। पीएम किसान योजनेचे पैसे कधी येणार असा प्रश्न लाभार्थी विचारत आहे। दरम्यान नोव्हेंबरच्या महिन्यात लाभार्थी पैसे दिले जातील असे सांगण्यात येत आहे। दरम्यान या योजनेअंतर्गत काही शेतकऱ्यांना 21 हप्ता मिळणार नाही। हा प्रश्न न मिळण्यामागची काय कारणे जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गतचा 2,000 रुपये। पीएम किसान योजनेचे शेतकरी पात्र आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। याच्यासोबत सर्व शेतकऱ्यांना KYC करायचे आहे। जे शेतकरी KYC करणार नाहीत त्यांना पैसे किंवा त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। योजने लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने KYC करून शक्यता KYC केल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे। असेच नरेंद्र मोदी पंतप्रधान किसान योजनेचे अर्थ पडताळणी आहे व तसेच पीएम किसानचा हप्ता कधी मिळणार आहे असे प्रत्येक घरोघरी शेतकरी असा प्रश्न विचारत आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गतचा 21 हप्ता कधी मिळणार। पीएम किसान योजना 21वा इन्स्टॉलमेंट डेट। पीएम किसान योजनेचा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिला जाईल असं सांगितलं जात आहे। 6 नोव्हेंबर रोजी बिहारच्या विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि त्याआधी पैसे दिले जातील असं सांगण्यात होतं, मात्र आता अद्याप याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही। त्यामुळे आता या शेतकऱ्यांना 2,000 रुपये कधीही मिळणार नाही असा प्रश्न पडला आहे। तर याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या पुढे जाणून घेणार आहोत, जेणेकरून आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपले 1000 सबस्क्रायबर व्हायला 300 सबस्क्रायबर बाकी आहे। पीएम किसान योजना KYC प्रोसेस। पीएम किसान KYC प्रोसेस। सर्वात आधी तुम्हाला पीएम किसान योजनेचे अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे। यानंतर होम पेजवरील फार्मर कॉर्नरवर क्लिक करा। यानंतर KYC या पर्यायावर क्लिक करा। यानंतर आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाका। तुमचे मोबाईल नंबर आलेले OTP टाकून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करा। यानंतर तुम्हाला KYC पूर्ण होत आहेत। पीएम किसान सैम 21 इन्स्टॉलमेंट डेट। शेतकरी पीएम किसान पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या 21 हप्त्याचे त्यांच्या बँक खात्यामध्ये येण्याची आतुरतेने वाट पाहत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबरमधील पहिल्या 6 हप्त्या आदेश दिला आहे, पण त्या तारखेला कोणीही अधिकृत घोषणा झालेली नाही। आता पीएम किसानचा 21 हप्ता शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी KYC अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी KYC पूर्ण करणे ही प्रक्रिया जाणून घेऊया व तसेच तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्ये सांगितले